वेलकम सर. वेलकम मॅम. सर, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, आपलं नाव काय? माझं नाव स्वप्नील रामदास एंडोले. आपण कुठून आहात? मी प्रॉपर चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा. सध्या आपण कोणत्या पोस्टवर कार्यरत आहात? मी सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ॲज अन असिस्टंट म्हणून आहे. सर, आपलं एज्युकेशन काय होतं? एज्युकेशन माझं इंजिनिअरिंग झालं आहे कम्प्युटर सायन्समध्ये. मग तुम्ही इंजिनिअरिंग सोडून इकडे बँकेकडे येण्याचा निर्णय का घेतला? ॲक्च्युली आधी मी इंजिनिअरिंग फील्डशी रिलेटेड कम्प्युटर IT मध्ये पण ट्राय केला आहे. बट नंतर घरचं वातावरण थोडं गव्हर्नमेंट सर्व्हिस असल्यामुळे आई, ताई वगैरे सर्व गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होत्या. सो नंतर मी स्वतः डिसिजन घेतला की आपण पण गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये एकदा ट्राय करायला पाहिजे. त्यामध्ये बँकिंग मला वाटलं की सब्जेक्ट थोडे माझ्या चॉईसचे वगैरे आहेत, छान आहेत. सो मी ट्राय करू शकतो. मग तुम्हाला SSCची माहिती कुठून भेटली किंवा तुम्ही SSCशी कसे कनेक्ट झालात? माझा एक मित्र होता माझ्या आधीच्या बॅचचा, ज्यांनी शिवम सरांकडे क्लास केलेले होते. सो त्यांनी मला क्लासबद्दल कल्पना दिली. तर त्याच्यानंतर मी म्हटलं की एकदा बघूया. मॅथ्स माझा खूप वीक पॉईंट होता आणि शिवम सरांचं नाव मॅथ्समध्ये खूप चांगलं होतं. सो मी मग ट्राय केला की आपण शिवम सरांना भेटूया आणि मग त्या वेमध्ये मी कनेक्ट झालो. ओके. जसं तुम्ही आत्ता मला सांगितलं की तुम्ही मॅथ्समध्ये वीक होतात, तर मग तुम्ही ते कॉन्टला कसं हँडल केलं की तुम्ही ते ओव्हरकम कसं केलं त्याला? ॲक्च्युली टफ होतं कारण मॅथ्स आधीपासून थोडं जड जायचं मला. बट ऑनेस्टली शिवम सरांचा जो टीचिंगचा वे आहे आणि जी त्यांची अप्रोच असते ती खूप त्याची मदत झाली मला. आणि नंतर थोडं हार्डवर्क आणि थोडं कन्सिस्टन्सी वगैरे ठेवली तर आय थिंक त्यांनी मॅनेज झालं. बट शिवम सर आणि बाकीचे फातिमा यस सर यांचा पण सपोर्ट वगैरे, तर ओव्हरऑल मला वाटतं की त्याच्यामुळे जास्त चांगली हेल्प झाली. या सगळ्या प्रवासात नक्कीच खूप अपडाऊन्स येतात सर. डेफिनेटली. तर ॲस्पिरंटसाठी, स्टुडंटसाठी तुमचं काय सजेशन असेल? जसं तुम्ही म्हटलात की याच्यामध्ये खूप अप्स अँड डाऊन असतात. तर ॲक्च्युली मला ऑलमोस्ट 2.5 इयर्स लागले पोस्ट घ्यायला माझी. बट मी एकच सांगेन की ना जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासात नेहमीच असली पाहिजे. प्लस एक लक्षात ठेवायचं की तुम्ही प्रयत्न करणं कधी सोडायचं नाही. सर, तुम्ही ग्रुप स्टडी केला की सेल्फ स्टडी? माझा ग्रुप स्टडी ॲक्च्युली शिवम सरांनीच ग्रुप वगैरे बनवून दिला होता. सो मला त्याची खूप हेल्प झाली. लकीली शिवम सरांनी असा ग्रुप दिला की ज्याच्यामध्ये माझ्याच ॲबिलिटीचे आणि माझ्यासारखे स्टुडंट्स असतील आजूबाजूला. सो त्याची मला हेल्प झाली. सर, GA कसं प्रिपेअर केलं होतं तुम्ही? GAसाठी खूप नोट्स यूज केल्या. आमच्या वेळेस तेव्हा अड्डा 247चे PDFs वगैरे यायच्या, त्या फॉलो केल्या. नंतर स्टडी IQचे व्हिडिओज वगैरे यायचे. मोस्टली मी सजेस्ट करेल की तुम्ही क्वेश्चन आन्सर वेमध्ये तुम्ही GAचा अभ्यास करायला पाहिजे. जेणेकरून जे ऑप्शन्स वगैरे आहेत त्यामध्ये एलिमिनेटिंग दी ऑप्शन हे पण एक तुमच्यासमोर पर्याय असतो. त्यांनी थोडी हेल्प नक्की होते. सर, या सगळ्या प्रवासात मॅमची साथ आपल्याला कशी लाभली? ॲक्च्युली आम्ही SSCच्या नंतर भेटलो. बट कसं असतं की तुमच्या स्टुडंट लाईफमधले स्ट्रगल तिथे संपत नाही. थोडे पुढे तुम्हाला करिअरमध्ये किंवा बाकीच्या लाईफमध्ये तुमचे स्ट्रगल चालूच असतात. तर त्यामध्ये ॲज अ कंपॅनियन आणि ॲज अ पार्टनर तुमची वाईफ आणि वाटतं तुमचा बेटर हाफ नक्कीच असतो. सो कुठे ना कुठे तिची खूप हेल्प झाली. माझे इमोशन्स म्हणा किंवा मेंटल कॅपॅसिटी वगैरे बिल्डअप करायला मला तिची खूप हेल्प होते. ती खूप स्ट्रॉंग आहे आणि मला खूप सपोर्ट करते. सो ओव्हरऑल खूप जास्त सपोर्ट आहे मला. मॅम, सरांचा प्रवास तुम्ही जवळून पाहिला, त्याच्याबद्दल काही 2 शब्द? ॲक्च्युली त्याच्यामध्ये जो पेशन्स आहे मला वाटत नाही की मी आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये मी कोणामध्ये बघितलं असेल. आणि कन्सिस्टन्सी स्पेशली खूप प्राऊड फील होते की स्वप्नील माझे हजबंड आहे. थँक्यू. SSCसाठी 2 शब्द? नक्कीच. आत्तापर्यंत मी माझ्या लाईफमध्ये ना खूप सारे क्लासेस वगैरे बघितलेत, जॉईन पण केले होते. बट ॲक्च्युअल जी मला हेल्प झाली, सपोर्ट मिळाला तो शिवम सर्स अकॅडमीमध्ये मिळाला. इथे टीचिंगची जी वे आहे फातिमा मॅम, यस सर आणि शिवम सरांचा, तो खूप जबरदस्त आहे. खूप सपोर्टिव्ह असतात सगळे. आणि ती जी फेस टू फेस अप्रोच त्यांची आहे, 1 to 1 अप्रोच जी आहे ती खूप जास्त चांगली आहे. आणि स्टुडंट्सला जेव्हा तुम्ही या करिअर वाईज जेव्हा स्ट्रगलमधून जाता तेव्हा अशा सपोर्टची खूप जास्त गरज असते. सो हा सपोर्ट इथे खूप चांगला मिळतो आणि त्याच्यामुळे तुमची मेंटली स्ट्रॉंग बनण्याची प्रोसेस सुरू होते. सो मी सिम्पली सांगेल SSC इज द वन ऑफ द बेस्ट पार्ट ऑफ माय लाईफ अँड इट इज द वन ऑफ द बेस्ट थिंग दॅट हॅपन टू मी. सो इट इज द बेस्ट डेफिनेटली. थँक्यू सर. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.